गुड मॉर्निंग गाईज. आणि मी आज सकाळी लवकर उठली आहे बिकॉज आज आहे भोगी. आणि भोगीला सगळीजण लवकर उठून डोक्यावरनं आंघोळ करतात कारण की नवरा होतो रोगी. तर सगळ्यांनी डोक्यावरनं आंघोळ करा नाही तर तुमचे नवरे रोगी होतील असं बोलतात. आणि ही आहे गावाकडची मस्त सकाळ, सुंदर पहाट. आणि अजून एक रिझन आहे मी लवकर उठली आहे बिकॉज आज आमच्या घरी सत्यनारायणची पूजा आहे. सगळ्यांनी पूजेला या. आम्ही अशीच ठेवली आहे पूजा, म्हणजे मम्मीची इच्छा होती म्हणून. तर सगळ्यांनी पूजेला या. आणि मी नसेन, आधी मी क्लास घ्यायला जाणार आहे. क्लास घेऊन झाल्यावरती मग मी पूजा अटेंड करणार आहे. ठीक आहे, तर स्टे ट्यून. बघूया आज आपला व्लॉग कसा होतोय ते. सो गाईज, मी हेअर वॉश केला आहे आणि माझा नवरा रोगी नाही होणार. तर आता मी रेडी होते, देवपूजा करेन, नाश्ता करेन, रेडी होऊन मग शॉपला जाणार आणि मग दुपारी लवकर येईन क्लासेसवरून. पप्पा आले. तर सकाळ सकाळ मी माझं मॉर्निंग ड्रिंक पिते. काय असतो? काय असतो? गोळी असते, पाण्यात मिक्स करायची असते आणि प्यायची असते. तर आता मी नाश्ता बनवते आणि टोस्ट ब्रेड बनवते बघा. आणि हे तूप आहे, हे आमचं घरचं तूप आहे जे की आमच्याकडे गायी होत्या त्यांच्या दुधापासून बनवलेलं आहे. ते निघत नाही, एवढं घट्ट आहे. आणि आम्ही त्याचं ब्रेडला लावून टोस्टेड ब्रेड खायला या. नाश्ता ओके. आणि आता मी तयार होऊन निघालीये. तडा, ह्याची अजून अंघोळ झाली, असाच बसलाय घाणेरडा. तर मी सत्तीवरती आली आहे आणि आता आम्ही जातोय खेर्डीत टेबल आणायला बिकॉज क्लासला मुली भरपूर आहेत आणि त्यांच्या डमीज अडकवण्यासाठी एकच टेबल आहे माझ्याकडे. तर मग अजून एक टेबल लागणार, त्यामुळे मग मी खेर्डीमध्ये जाऊन टेबल एक आणणार आहे, फोल्डिंग टेबल. आणि मग लगेचच क्लासला सुरुवात करेन. थोडं लेट झालंय म्हणून आम्ही फटाफट जातोय. बघूया पुढे पुढे काय होतंय. त्यानंतर आम्ही फोल्डिंग टेबल आणला आणि अरेंज करून लगेचच स्टुडंटना प्रॅक्टिससाठी मी तयार केलं. आणि स्टुडंट मस्त असे प्रॅक्टिस करत होत्या. त्यांचा फर्स्ट डे होता प्रॅक्टिसचा बिकॉज ह्या आधी थेरी आणि त्याच्या आधी प्रोडक्ट नॉलेज होतं. त्यानंतर डेमो दाखवले मी आणि आता स्टुडंटचं हँड ऑन प्रॅक्टिस चालू आहे. तर कोणाला पण माझ्या नवीन बॅचसाठी ॲडमिशन घ्यायचे असतील तर माझ्या पेजला फॉलो करा आणि तिथे तुम्हाला डिटेल्स पूर्ण भेटतील. आणि जर तुम्हाला अजून डिटेल्स पाहिजे असेल किंवा काही इन्क्वायरी असेल तर माझ्या शॉपला येऊन पण करू शकता इन्क्वायरी. सो गाईज, मी आले आहे घरी आणि आता मी जेवायला बसले. आणि मम्मी निघाली परत सोनगावला. मग ती मला बोलते बाबूला फोन लाव, बाबू फोन उचलत नाही. हाय कर. हाय. ही माझी मम्मीची मम्मी आणि ताई झोपली आहे आणि मी आता जेवते. तर बघूया जेवण कसं आहे. यांनी बनवलं नाही आहे सगळ्यांनी जेवण. प्रसादानी तीर्थ छान होतं. पूजा होती तर त्या दिवशी लाईटच गेली. आज आत्ता लाईट गेली. आपण थोडंसं पाया पडूया. आता आम्ही पाया पडायला आलोय. सानेवरती पण पूजा आहे. ठिकाणी ही केतूने काढलेली रांगोळी आहे. ही नाही बोलू रांगोळी काढायला.
तर आमच्या पूर्ण वाडीमध्ये लाईट नाही आणि फक्त अण्णांच्या घरामध्ये लाईट आहे आणि माझा मोबाईल फक्त 2% वरती आलाय. त्यामुळे आम्ही अण्णांच्या घरात माझा मोबाईल चार्जिंग करायला आणलाय. आणि अण्णांनी नवीनच घर बांधला नाहीये. हे बघा यांच्याकडे फुल लाईट आहे, फुल लाईट. तर आता आम्ही ते चार्जिंगला लावणार फोन आणि त्यानंतर मग घरी जाणार. ठीक आहे? नाही अण्णा एकमेकाचे दुश्मन आहे. तसं नाही म्हणत. आता लाईट ही आपली गेली आम्ही ते कसं आहे लाईट नाही फक्त 2-3 आमच्याकडे लाईट येणार नाही सपोर्ट करतो म्हणून आम्ही अंधारात जेवतोय आता टॉर्च वरती. कॅन्डल लाईट डिनर चालू आहे. मिरची खायला या. चेंज करायला पाहिजे त्यांनी. आणि लाईट नव्हती तरी पण ही वाडीतली छोटी चिल्लर पार्टी संध्याकाळी जेवण करायला आली होती घरी. सो गाईज आजचा व्लॉग इथेच संपतोय. अजूनही आमच्याकडे लाईट नाही आली आणि लाईट आज रात्री भर येणार नाही आहे. उद्या सकाळी डायरेक्ट येणार आहे. तर व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आता तुम्हाला आवाज येत असेल भजनाचा तर सानेवरती जी पूजा आहे त्या पूजेचं भजन सुरू आहे. आणि आता आम्ही थोड्या टाईमने वॉकला जाऊ आणि मग नंतर झोपणार. टाटा, बाय बाय, गुड नाईट. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.